हर हर महादेव मंडळी, मी धनंजय महाराज मोरे आपलं 96 कोळी मराठा वंश गोत्र देवक या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत जे आपल्या कुळाची संपूर्ण माहिती पिढ्यानपिढ्या ठेवतात त्या भाटांच्या बद्दल। भाट लोक कोण आहेत, भाट आणि हेळवी एकच आहेत का वेगळे आहेत, असे एक ना अनेक प्रश्न अर्थात ते 21 प्रश्न आपण पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु तुम्ही तो न चुकता स्किप न करता तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या कुळामध्ये भाटाची गरज किती आहे, भाटाकडे काय काय माहिती आहे, ती माहिती प्रमाणित असते का नसते, भाट मूळचे कुठले असतात, भाटाची पूर्वपीठिका काय, भाटाने दिलेली माहिती कोर्ट कचेऱ्यांमध्ये चालते का, पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर आपण जर नवीन असाल, आतापर्यंत आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका। तसेच आमच्या 96koळीमराठा.com या वेबसाईटला भेट द्या। विशेष प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। हर हर महादेव। हर हर महादेव मंडळी, चला तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत। त्या अगोदर भाटांचे 21 प्रश्न आहेत, त्यावर एक नजर टाकू। भाट कोणाला म्हणतात, अर्थात भाट कोण आहेत, भाट कुठे राहतात, भाट कुळाची वंशावळ वाचन व नोंदणी कधी करतात, भाटाची मुख्य 2 कामे कोणती, मुलांना वंशाचा दिवा का म्हटले जाते, भाट वंशावळ कशी वाचन करतात, भाट वंशावळीत नोंद कशी घेतात, आमची वंशावळ कुठे सापडेल, भाट लोकांकडून वंशावळ कशी मिळवावी आणि भाटांची सांकेतिक लिपी नंद, मोडी, डिंगल ह्या भाषा कोणत्या आहेत, बाड म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज व किशनगडचे भाट यांच्यामध्ये काय संबंध आहे, भाटांकडची माहिती प्रमाणित म्हणजे खरंच विश्वसनीय असते का, भाटाची दुसरी बाजू संशयग्रस्त का, कंजार भाट व भाट हे एकच आहेत का वेगळे। आणि आता शेवटचे 6 प्रश्न। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारातील चंद्रभाट कवी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा काय संबंध, भाटांनी पिढीजात व्यवसाय बंद केलेत पण का, भाटांकडून वंशावळ मिळवण्यासाठी नेमका किती खर्च येतो, खरंच भाटाचा एक पुरावा कोर्टानं ग्राह्य मानला होता, आणि भारतीय या मराठी चित्रपटात हेळवी समाजाची माहिती आलेली आहे। तसेच आपण भाटांना भेटायचं असेल तर कसे भेटावे, कारण त्यांचा स्वभाव थोडा तीक्ष्ण राहतो। आपण जर नवीन असाल, आतापर्यंत आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका। प्रश्न पहिला, भाट कोणाला म्हणतात, अर्थात भाट कोण आहेत, याचं उत्तर असं आहे, भाट हा शब्द भट्ट नावाच्या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे। भाट कोण आहेत या प्रश्नासाठी तर भाट मुळात आपल्या धर्मशास्त्रामध्ये मोठमोठाले राजे आणि महाराजे त्यांच्या दरबारामध्ये भाट असत। प्रश्न दुसरा, भाट कुठे राहतात, राजस्थानमध्ये अजमेर, उदयपूर, मारवाड, किशनगड अशा अनेक ठिकाणी सध्या म्हणजेच 2023च्या दरम्यान भाटांचे वंशज राहतात। त्यातल्या अनेक भाट सध्या सुद्धा आपलं काम करत राहतात। प्रश्न तिसरा, आपण आता पाहणार आहोत, भाट लोक नोंदणीसाठी आपल्या घरी किंवा आपल्या गावात कधी येतात, तर सर्वसाधारण दिवाळीच्या नंतर भाट लोक आपल्या संबंधित कुळाच्या गावाला जाण्यासाठी निघतात। जुन्या काळामध्ये ते सहकुटुंब आणि सहपरिवार निघत, आता मात्र मोटरसायकल किंवा राजस्थानहून आले तर ते रेल्वेच्या माध्यमातून किंवा बसच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात। ते जून महिन्यापर्यंत म्हणजे पावसाळा लागेपर्यंत, दिवाळी ते जून म्हणजे कार्तिक महिना ते आषाढ महिन्यापर्यंत साधारण आपल्या इकडे ते राहतात। या कालावधीत आपण आपल्या कुळाची वंशावळीची नोंद त्यांच्याकडनं करून घ्यावी। आता ती कशी घ्यावी, तर भाट जेव्हा आपल्या गावात येतात तेव्हा ते एका विशिष्ट व्यक्तीच्या घरी, ज्याचा पहिल्यापासून थोडाफार संबंध, प्रेम किंवा लोभ आहे, त्यांच्याकडे ते थांबतात। तेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करतात। काही ठिकाणी मंदिरामध्ये, जुन्या काळामध्ये धर्मशाळेमध्ये ते लोक राहत असत
आणि त्यांच्या जेवणा खेवण्याची व्यवस्था संबंधित गावातले लोक करत. आणि अक्षरशः ते अख्खा गाव पिंजून काढत, प्रत्येक कुळाची नोंद घेत, कोण आला कोण गेला, कारण परत परत त्यांना यायला जमत नसतं, म्हणून ते एवढे चोखपणे आपले कामं करतात. त्या बदल्यात त्यांना वस्तू, धान्य, शिधा, कपडे इत्यादी सामान दिले जायचं. नंतरच्या काळामध्ये त्यांना अनेक प्रकारची रोख दक्षिणा सुद्धा दिल्या जायची. आताच्या काळामध्ये सुद्धा ते लोक नोंदणी करत असतात. त्या बदल्यात त्यांना रुपये अर्थात पैसे आपल्यास ते द्यावे लागतात. भाटाची मुख्य 2 कामे कोणती? भाट मुळात ही एक जात आहे प्राचीन भारतामधली. कारण जुन्या काळामध्ये वर्णाचार नावाचा प्रकार होता. वर्णाश्रम म्हणतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर यामध्ये भाट नावाची एक जात होती. त्या जातीतल्या लोकांचं काम होतं की जे राजकुळातले लोक आहेत आणि राजपरिवारातले जे नातेवाईक आहेत या सगळ्यांचं वंशावळीची नोंद करणे, त्यांचे इतिहास, त्यांच्या गौरवगाथा लिहिणे, त्या जोपासणे हे कामं भाटांचे होते. आमच्याकडे सुद्धा म्हणजेच 96 कोळी मराठा वंशगोत्र देवक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून www.96kolimarathা.com या वेबसाईटवर किंवा हरिभक्तपरायण धनंजय महाराज मोरे 9422938199 या नंबरवर सुद्धा आपण आपल्या वंशावळीची नोंद करू शकता. त्यासाठी संपर्क साधावा. हर हर महादेव. प्रश्न 5वा. मुलांना वंशाचा दिवा का म्हटल्या जाते? भाट लोक जेव्हा आपल्या घरी येतात आणि कुळ वृत्तांत वाचनाचं काम जर असेल तर त्यासाठी ते अगोदर भगवान त्यांच्या आराध्य देवतेची गणेशाची पूजा करतात आणि पूजेच्याही अगोदर ते एक दिवा लावतात. तो दिवा ज्या कुळातल्या घरामध्ये कुळ वाचन करायचं असेल त्या घरातला जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तिच्या हातानं तो दिवा लावतात आणि त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये किंवा त्या दिव्याच्या उपस्थितीमध्ये ते ग्रंथ वाचन केल्या जाते, अर्थात कुळ वाचन केल्या जाते. म्हणून त्याच दिव्याला कुळाचा दिवा असं म्हटलं जातं. प्रश्न 6वा. भाट वंशावळीचं वाचन कसे करतात? तर याचं उत्तर आपण नुकतंच दिलेलं आहे. प्रश्न 7वा. भाट लोक वंशावळीमध्ये नोंद कशी घेतात? तर आपण पाहिलं दिवाळीच्या नंतर भाट लोक निघतात. जून महिन्यापर्यंत ते फिरतात आणि या दरम्यान ते आपल्या संबंधित कुळाच्या घरी जाऊन त्या कुळातल्या ज्यांचं लग्न झालं त्या नवीन आलेल्या सुनांची नावं, त्यांच्या माहेरची नावं, त्यांच्या वडिलांची नावं, त्याचबरोबर घरामध्ये मुलगा झाल्यास त्या मुलाचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, आजोबाचं नाव या सगळ्याची नोंद केल्या जाते. त्याचबरोबर आपल्या घरातून कोण्या मुलीचं लग्न झालं ती बाहेरगावी कुठे दिली असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपली बहीण किंवा आत्या, त्यांच्या नावाची नोंद घेतल्या जाते. प्रश्न 8वा. आमची वंशावळ कुठे सापडेल? तर आपली वंशावळ आपल्या कुळाच्या भाटाकडे 100% मिळते. परंतु अनेकांचं भाटाकडे दुर्लक्ष झालं. भाटाने त्यांचे व्यवसाय बंद केले. म्हणून लवकरात लवकर आपल्या कुळाचा भाट शोधावा आणि त्यांच्याकडून ही माहिती आपण मिळवावी. घरामधले, गावामधले किंवा भावकीतले किंवा आपले नातेवाईक ज्यांचं वय साधारण 70-80 वर्षाचे आहेत त्यांना भाट हा चांगला कळतो. विशेष करून खेड्यागावातल्या लोकांना हे माहीत आहे. आणि हे जर शक्य नसेल झाले तर तहसीलमध्ये साधारण 1920-1910 पासूनचं रेकॉर्ड बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये आपल्या वाडवडील, आजोबा, चुलते, काके यांच्या नावानं काही रेकॉर्ड मिळते का पाहावं. त्या ठिकाणून आपल्याला संबंधित आपली वंशावळ मिळवता येऊ शकते. प्रश्न 9वा. भाट लोकांकडून आपल्या कुळाची वंशावळ कशी मिळवावी? उत्तर असं आहे, आताच आपण पाहिलं भाटांना अगोदर शोधावं, त्यांचा संपर्क मिळवावा आणि त्यांच्याकडे आपल्या घराची काही मोजकी माहिती तरी आपल्याला माहिती पाहिजे. किमान पंजोबा, आजोबा आणि वडील, आपलं मूळ गाव आणि आपल्या काही मोजक्या आपल्या मोजक्या पाहुण्यांचे नावं आपल्याला माहीत असावेत. एवढी माहिती घेऊन आपण आपल्या भाटाला भेटावं. प्रश्न 10वा. भाटांच्या दप्तरातील सांकेतिक एक लिपी, नंद, मोडी, डिंगल ह्या लिप्या किंवा ह्या भाषा नेमक्या काय आहेत? त्याचं उत्तर असं आहे की जुन्या काळामध्ये बरंच साहित्य शत्रूपासून वाचवण्यासाठी भाटांनी या वेगवेगळ्या लिप्यांचा, या वेगवेगळ्या भाषेचा उपयोग केला. जशी मोडी ही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अनेक मराठी डॉक्युमेंट्स मोडीमध्ये उपलब्ध आहेत.
डिंगल ही राजस्थानची भाषा आहे. नंद ही सुद्धा भाटांची भाषा आहे. याच भाषांमध्ये जास्तीत जास्त साहित्य भाटांचं आजही उपलब्ध आहे. प्रश्न 11वा. बाड म्हणजे काय? भाट ही राजस्थानातील एक प्राचीन जात आहे जी शेतीची कामे आटपल्याच्या नंतर काही महिने देशाटन करायला निघतात आणि देशभरात आपापल्या प्रदेशानुसार आपापल्या राज्यानुसार वेगवेगळ्या लोकांच्या वंशावळीची माहिती संकलित करतात. त्यांचा हा पिढीजात संग्रह त्यांच्याकडे राहतो. हीच भाट मंडळी आपापला प्रांत वाटून घेतात आणि ती माहिती मोडी लिपीत किंवा डिंगल भाषेत त्याचा साठा करतात. यात जमवलेल्या साठ्याला किंवा त्या माहितीला बाड असं म्हटलं जातं. प्रश्न 12वा. छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा संबंध इतिहासामध्ये आल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली वंशावळ शोधण्याकरता आपले चिटणीस बल्लाळ अर्थात बाळाजी आवजी चित्रे यांना उदयपूरला पाठवल्याचे सप्त प्रकरणात्मक बखरीमध्ये नमूद केलेलं आहे. प्रश्न 13वा. भाटांकडची माहिती प्रमाणित म्हणजे खरंच विश्वसनीय असते का? तर याचं उत्तर आहे होय. भाटांकडची माहिती विश्वसनीय आणि प्रमाणित सुद्धा असते. अलीकडे तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत यांनी भाटांना काही अधिकार दिलेत. सही आणि शिक्क्याशी प्रमाणित करून ती माहिती आपल्याला पाठवतात. परंतु ही गोष्ट अलीकडची आहे. परंतु यामध्ये महत्वाचं म्हणजे आपला अमूल्य असा ठेवा त्यांच्याकडे आहे आणि ती जी ते सांगतात तो मात्र 99% खरा निघतो. प्रश्न 14वा. भाटाची दुसरी बाजू अर्थात संशयग्रस्त. भाटांनी दिलेली माहिती किंवा त्यांच्याकडून आलेली माहिती, त्यांनी नोंद केलेली माहिती कधी कधी संशयातीत असते. अर्थात याला तशी कारणही राहतात. जर भाटांवर आपल्या घरी बोलवल्याच्या नंतर भाटाचा अपमान झाला, त्यांच्याशी आपली वर्तणूक नीट नसली किंवा दिलेलं दान जर कबूल केलं नाही किंवा त्यांना अनेक वेळा बोलवूनही दिलेले दान दिले नाही, तर अशा वेळी भाटांनी अनेक लोकांचे नावं बदलल्याचे उल्लेख आहेत. काही नावे तर अशी विचित्र आहेत की जे घ्यायला सुद्धा लाज वाटते. कारण जुन्या काळामध्ये सरकार वगैरे सिस्टम नव्हती आणि राजा काही स्वतः लोकांचं दप्तर सांभाळत नव्हता. त्यामुळं लोकांच्या आडनावाचं रेकॉर्ड फक्त भाट लोक सांभाळत असत. त्यामुळे अनेक लोकांचे काही नावं ज्याला पड नावं म्हणतात ते या भाट लोकांनी पाळलेले आहेत. जसे आमच्या गावामध्ये जाधव हे आडनाव होतं, परंतु या दान दक्षिणेवरून काहीतरी थोडीशी बाचाबाची झाली आणि मग त्या भाटाने तिथून पुढे त्यांचं नाव दान मोडे असं ठेवलं. आता ते कदाचित चुकीचं असेल, परंतु ते लोक मात्र अजूनही एक प्रकारचं ते नाव इतिहासामध्ये त्यांच्या नावानं ते लावल्या गेलं असतो. प्रश्न 15वा. कंजार भाट आणि भाट हे एकच आहेत का वेगळे? तर उत्तर असं आहे, कंजार भाट ही एक वेगळी जात आहे. त्यातले काही लोक मात्र भाटाचं सुद्धा काम करताना आढळतात. कंजार भाटाला इंग्रजांनी पारधी अशा काही जाती होत्या, 12-14 जातींना गुन्हेगाराचं लेबल लावून त्या जातीवर एक प्रकारची बंदी लावली होती. त्यानंतरच्या आलेल्या सरकारांनी ही बंदी उठवली. या कंजार भाटांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या जातीमध्ये मुलगी कुमारिका आहे का नाही हे बघण्यासाठी लग्नानंतर पहिल्या रात्री त्यांच्या अंथरुणावर एक पांढरा शुभ्र कोरा कपडा अंथरला जातो. सकाळी त्याला जर डाग पडलेले सापडले तर तिला कुमारिकी मानलं जातं. नसता पंचायत बोलून पुढे निर्णय घेतला जातो. परंतु हे मात्र इतिहासात घडत होतं. सध्या तरी असं काही फारसं घडताना आढळत नाही, परंतु हे घडत होतं एवढं मात्र नक्की. आता अनेक प्रकारचे शिक्षण आलेत आणि लोकांनी सुद्धा व्हर्जिनिटी हा एक विषय थोडासा पाठीमागं लोटून प्रगतीकडे समाज निघत असल्या कारणानं या गोष्टीला सध्या तरी थारा नाही. प्रश्न 16वा. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या दरबारात असलेला चंद्रभाट अर्थात चंदकवी यांचा संबंध. पृथ्वीराज चव्हाणांच्या दरबारामध्ये चंद्रदायी कवी किंवा चंदकवी किंवा चंद्रभाट या नावानं असलेला व्यक्ती हा त्यांचा एक विश्वासू असा एक सहकारी सुद्धा त्या काळात दरबारातला मानला गेला. मोहम्मद घोरीने जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून त्यांचे दोन्ही डोळे फोडले, त्यांना बंदी बनवले आणि त्यांना जमिनीमध्ये गड्डा करून अर्धवट गाळलं आणि वरून झाकून टाकलं, पोटामध्ये भाला खुपसला. जेव्हा त्या भाल्याला येणाऱ्या जाणाऱ्याचा धक्का लागायचा तेव्हा त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. ही बातमी जेव्हा या चंद्रभाटाला कळाली तेव्हा हा चंद्रभाट मोहम्मद घोरीच्या ठिकाणावर गेला आणि तिथं राजाला शोधायला लागला.
मोहम्मद घोरीने जेव्हा या चंद्रभाटाला पकडलं तेव्हा या चंद्रभाटानं सांगितलं मोहम्मद घोरीला की घोरी, आमचा जो राजा आहे पृथ्वीराज चव्हाण याच्याकडे एक अशी विशिष्ट अशी विद्या आहे की तो शब्दावरून जरी बाण मारला तरी तो बरोबर त्याचा नेम कधी चुकत नाही. या भाटानं बोलण्याची कला ऑलरेडी अंगात असल्यामुळे या भाटाने या घोरीला धनुष्यबाणाचे एक युद्ध, या धनुष्यबाणाची एक स्पर्धा आयोजित करायला सांगितलं. शेवटी या चंद्रभाटाने सांगितलं तुम्ही 7 तावे बांधा आजूबाजूला दरबारामध्ये. आणि मग अनेक योद्ध्यांनी तसे प्रयत्न केले पण जमलं नाही. मी नुसता इशारा सांगतो, बरोबर त्याच तव्याला आमचा राजा बाणानं फोडल. आणि असं करता करता दरबारामध्ये जेव्हा दोन्ही डोळ्यांना अंध असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर त्यांच्या हातात एक धनुष्य बाण दिलं आणि या चंद्रभाटानं त्या 7 तवे जे दरबारामध्ये वेगवेगळ्या खांबावर बांधले होते त्याला बाणानं उडवायला सांगितलं. अक्षरशः राजानं ते सगळेच्या सगळे उडवले. तेव्हा घोरीलाही अचंबित वाटलं आणि सगळा दरबार मोठ्या कौतुकानं विस्मयानं या ठिकाणी काहीतरी गुंगून गेला हे सगळं कौशल्य पाहून. तेवढ्यात हलक्या आवाजात चंद्रभटानं आपल्या खास शैलीतून काव्य गायन केलं आणि सांगितलं 4 बास 24 गज अंगुल अष्ट प्रमाण ता ऊपर सुलतान है मत चुके चव्हाण. हा इशारा मिळाल्याबरोबर एक प्रकारचं माप आणि त्या घोरीची स्थिती या चंद्रभाटानं पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितली आणि त्यांनी बाण सोडला आणि त्याबरोबर मोहम्मद घोरीच्या शरीराच्या चिंध्या झाला आणि त्याचा वध पृथ्वीराज चव्हाणांनी केला. यानंतर साहजिकच पुढे या ठिकाणी काय तर आता इथं भयंकर रणकंदन होणार. म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी या चंद्रभाटाला सांगितले की आता तू मला मार, शत्रूच्या हाताने मेल्यापेक्षा मीच तुला या ठिकाणी आदेश देतो की तू आता माझं शिर उडव. चंद्रभाटानं सांगितलं महाराज मी तुमचं शिर कसं उडवू. त्यावेळेस सांगितलं या ठिकाणी मला लोक पुढे काय म्हणतील, माझी पिढी माझ्या वंशाला कलंक लागेल. त्यासाठी एक काम करा, तुमचं शिर उडवायचं असेल, तुम्हाला या शत्रूच्या तावडीतून मुक्त करायचं असेल तर मी तुमचं शिर उडवतो, पण तुम्ही सुद्धा माझं शिर त्याच वेळेस उडवलं पाहिजे. आणि मग दोघांनी सुद्धा एकमेकाचे शिर उडवलेत आणि मोहम्मद घोरीच्या त्या दुष्ट शत्रूच्या त्रासातून मुक्त झालेत. या दोघांचंही बलिदान इतिहासानं आजपर्यंत या ठिकाणी शाबूत ठेवलेलं आहे. ही माहिती आम्हाला आमच्या वाशिमला पोहरादेवी नावाचं संस्थान आहे त्या ठिकाणी जे भाट आहेत त्यांच्याकडून ही माहिती आम्हाला मिळाली. प्रश्न 17वा, भाटांनी आपले पिढीजात व्यवसाय बंद का केले. उत्तर सोपं आहे. लोकांचा पहिल्यासारखा या व्यवसायामध्ये मान सन्मान केले जात नाही. हवी तेवढी दान दक्षिणा त्यांना मिळत नाही आणि घरादारापासून प्रचंड दूर यावं लागतं. जशी दिवाळी म्हणजे कार्तिक महिना ते पुढे ज्येष्ठ महिना जरी पकडला, कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ साधारण 8 महिने हे लोक घराच्या बाहेर राहतात असे वेगवेगळ्या कारणानं. आणि अलीकडे आता इंटरनेट झालं, लोकांना ज्याचा त्याचा प्रपंचच फारसा आपला वाटू लागला. कुळाची एवढी महती स्वतःलाच लोकांना वाटायला तयार नाही की आपणच कोण आहोत. आपणच आपली किंमत नाकारत असल्यामुळं भाटांनी सुद्धा आपले व्यवसाय बंद केलेले आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे नवीन शिक्षण घेतलेत आणि नोकऱ्या वगैरे ते आता जॉब करायला लागलेले आहेत. परंतु अजूनही काही भाट असे आहेत जे त्यांचे व्यवसाय करतात. म्हणून आम्ही सुद्धा विनंती करतो की तुम्ही तुमच्या कुळाचा भाट शोधावा व त्याच्याकडून तुमच्या कुळाची माहिती जरूर घ्यावी. कारण अजूनही 100 वर्षांना आपल्याला ओळखणारं कुणी राहणार नाही. कदाचित भाटांची माहिती त्या काळात मिळेल, पुढच्या पिढीला का नाही सांगता येत नाही. आता मात्र मिळण्याची दाट शक्यता आहे. हर हर महादेव. प्रश्न 18वा, भाटांकडून वंशावळ मिळवण्याचा खर्च किती. सर्वसाधारण सुरुवातीला तुमचा सर्च रिपोर्ट म्हणू आपण त्याला, तुमच्या कुळाची प्राथमिक माहिती आहे का नाही हे बघण्यासाठीच 5,000 रुपये त्यांना द्यावे लागतात. आणि जर माहिती मिळाली संपूर्ण तर ते सगळं साधारण 10 ते 15,000 रुपये एवढा खर्च तुमच्या वंशावळीचा. आता ही वंशावळ किती मोठी राहते त्याच्यामध्ये 10 पिढ्या 5 पिढ्या 15 पिढ्या कधी कधी 20-25 पिढ्यापर्यंतचे म्हणजे 50-60 लोकांचे नावं सुद्धा आपल्याला सापडतात. प्रश्न 19वा, भाटांना कसे भेटावे. सोपं आहे की जसे आपण सामान्यपणे भेटतो असंच भेटावं. परंतु बऱ्याच वेळा अंगात मगरुरी, अहंकार किंवा पैशाच्या बळावर जर आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तर ते लोक अत्यंत स्वाभिमानी असल्यामुळं ते तुम्ही किती पैसे दिले तरी ते माहिती द्यायला तयार होत नाहीत.
उलट यानं अशी दाट शक्यता होती की कदाचित तुमच्या कुळाच्या माहितीमध्ये काही हेराफेरी ते दुखावल्यामुळे करू शकतात. म्हणून भाटांना भेटताना नम्रता, आता ती नम्रता म्हणजे गुलाबी नाही, तो एक प्रकारचा आदर असतो आणि आदर दिल्याने तो कमी होत नाही. आपण आदर दिला की समोरचे लोक आपल्याला देत असतात. म्हणून इथून पुढं काळजी की आपण यांची केली पाहिजे. दुसऱ्याला तुच्छता लेखणं हा एक मोठा अवगुण आपल्या धर्मशास्त्रामध्ये मानला गेला, तेव्हा काळजी घ्यावी. प्रश्न 20वा. भारतीय हा एक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे यांनी हेळव्यांची भूमिका केलेली आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये हेळव्यांबद्दल आपण काहीही बोललेलो नाही. आपला दुसरा व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत, ज्यामध्ये हेळव्यांची सविस्तर माहिती याच व्हिडिओ सारखी दिली जाईल. कृपया आपण तो व्हिडिओ सुद्धा जरूर पाहावा. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच आमची वेबसाईट 96kolimarathacom या वेबसाईटवर सुद्धा भेट द्या. तिथे अनेक प्रकारचे लेख या संबंधित विषयावर उपलब्ध आहेत. आणि आता प्रश्न शेवटचा, अर्थात 21वा. कोर्ट भाटानं दिलेली माहिती स्वीकारतं का, पुरावा म्हणून ग्राह्य धरतं का? तर हो, असाच एक खटला 2000 साली विदर्भामधल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. नगराध्यक्षाची निवडणूक होती आणि नगराध्यक्ष हे पद ओबीसी या प्रवर्गासाठी राखीव होतं. तत्कालीन नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गातील अर्थात मराठा असल्याची चर्चा होती. त्यामुळे पराभूत झालेल्या एका उमेदवाराने याविरुद्ध कोर्टात याचिका सादर केली आणि विराजमान नगराध्यक्षाने आपण कुणबीच असल्याचं अर्थात ओबीसी असल्याचा पुरावा कोर्टात सादर केला. यात त्यांनी त्या भाटाकडे जाऊन त्यांचे पूर्वज कोण होते, कसे होते, काय होते, ही सगळी माहिती काढली आणि ती कोर्टात सादर केली. कोर्टाने सुद्धा ती भाटाची माहिती मान्य केली आणि नगराध्यक्ष हे पद ओबीसीच्या व्यक्तीनेच भूषवले असल्याचं जाहीर करून ते पद कायम ठेवलं. हा खटला नागपूर उच्च न्यायालयामध्ये इसवी सन 2000 मध्ये चालला होता. धन्यवाद. हर हर महादेव मंडळी, मी धनंजय महाराज मोरे आपलं 96 कोळी मराठा वंश गोत्र देवक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण जर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आठवणीनं सबस्क्राईब करा, अर्थात सदस्य व्हा. नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होईल, तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपोआप तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. तसेच लाईक करायला विसरू नका.